साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी शुक्रवारी नांदेड ग्रामीण ठाणेदारांसह पोलिसांनी येथे गोदावरी नदी पात्रात उड्या मारल्या। केवळ दोघे हाती लागले असून इतर वाळू उपसा करणारे पळून गेले आहेत। वाळू साठ्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तराफे जाळून नष्ट केले गेलेत। या कारवाईमध्ये 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाला विष्णुपुरी भागात गोदावरी नदी पात्रातून काही वाळू माफिया बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून ग्रामीण ठाण्याच्या पथकाने दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा मारला असता पोलिसांना पाहून 5 ते 6 रुपये नदी पात्रात उडी मारून दुसऱ्या तीरावरून पळून गेले। दोघे नदी पात्रात पोहोच जात असताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी चक्क नदी पात्रातील पाण्यात उड्या मारून त्यांना ताब्यात घेतलाय। पोलिसांनी या कारवाईत 1,25,000चा वाळू साठा, 12 लाखांचे 6 इंजिन, 8,50,000चे 17 तराफे असा एकूण 21,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच पांडुरंग हंबर्डे आणि अच्छेलाल राम आणि इतर 8 आरोपींविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय। तसेच काही तराफे पोलिसांनी जाळून नष्ट केलेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।